हिंगोली लोकसभेची आता प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे। आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार असतील, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। अतिशय जोरामध्ये प्रचार चालू आहे। उमेदवार प्रत्येक तालुक्यामध्ये सर्कलनिहाय उमेदवारसुद्धा तानाजीराव मुटकुळे यांच्यासोबत काल पण आणि आज पण शेनगाव, हिंगोली या ठिकाणी फिरत आहेत। प्रचार उमरखेडपासून ते वसमतपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे। काल परवा 2 दिवस सिने अभिनेते गोविंदाजी या ठिकाणी हिंगोली, कळमनुरी, उमरखेड, हदगाव या ठिकाणी त्यांचा रोड शो जोरात झाला। कमीत कमी 10 ते 12 हजार लोक त्या रोड शोला उपस्थित होते। तसेच आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचाही आढावा बैठक हदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाली। त्याही ठिकाणी सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते। आजची परिस्थिती जर बघितली तर उभाटाचा उमेदवार खूप मागे आहे आणि आपला उमेदवार आज खूप पुढे आहे। त्याचं कारण आहे कार्यकर्त्यांचा परिश्रम, मेहनत याच्यावरती हा उमेदवार पुढे चालला आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी जो उमेदवार दिला आहे तो सर्व लोकांना मान्य आहे। गोरगरिबातला, कष्टकऱ्यातला, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याची बद्दल लोकांना खूप चांगल्या प्रकारे बाबूरावजींचा चेहरा लोकांना पसंत पडत आहे की बाबूरावजी बाबा सामान्य कुटुंबातला माणूस आहे। त्यामुळं लोकांची, मतदारांची भावना झाली की ह्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेलाच आपण धनुष्यबाण या ठिकाणी जिंकला आहे आणि ह्याही वेळेला बाबूरावजी प्रचंड मताने निवडून येतील असं तरी मला आज वाटत आहे।